गाडीचं नेतृत्व करा ना तुम्ही. घोषणा द्या भारत माता की जय. 1 2 3 स्टार्ट. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. ना मग पाणी येताना घेतो ना तुम्हाला तिथून. जय सर आपण पाठीमागे सर्व पाठीमागा एक नोंद घ्यायची आहे. त्यामुळे सर्वांना विनंती असणार आहे की सर्वांनी शिस्तीचं पालन या ठिकाणी करायचं आहे. त्यामुळे आपल्याला जो रूट सांगितला आहे त्या रूट प्रमाणेच आपली ही तिरंगा रॅली निघणार आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आपण लगेचच 1-2 मिनिटांमध्ये या रॅलीला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तरी सर्व ग्रामस्थांना सर्व मंचरकरांना विनंती असणार की आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सामील व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने आपल्या सैन्यांसाठी आपण ही रॅली आजची आयोजित केलेली आहे. त्यामुळं सर्वांनी विनंती आहे सर्वांनी या रॅलीमध्ये सामील व्हायचं. त्याचप्रमाणे जो रूट आपल्याला सांगितला त्या रूट प्रमाणेच ही रॅली जाणार आहे. सर्वात प्रथम धर्मवीर चंद्रशेखर अण्णा मार्ग लक्ष्मी रोड, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्यानंतर घोडेगाव रोड, बाजारपेठ, त्यानंतर शनी मंदिर, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौक, त्यानंतर मराठी शाळा
आणि पुन्हा आपली सांगता ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये होणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळं रॅलीचा रूट हा तोच राहणार आहे, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. त्याप्रमाणे आपल्या सर्वांना सांगितलं की सर्वात पहिली या ठिकाणी जिप्सी राहील, त्यानंतर एनसीचे विद्यार्थी राहतील, त्यानंतर माजी सैनिक, त्यानंतर आमच्या सर्व माता भगिनी, त्यानंतर वडीलधारी बांधव, सर्व राष्ट्रप्रेमी देशभक्त त्या मागे उभे असतील आणि त्यानंतर शेवटला एक गाडी आपली त्या ठिकाणी असणार आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि कृपया सर्वांनी शिस्तीचं पालन करायचं आहे, कारण आपण ही रॅली ही आपण एक आदर्श म्हणून ह्या आंबेगावकरांनी ही रॅली आपल्या सैनिकांच्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या मागे गंभीरपणे आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत हे दाखवण्यासाठी खऱ्या अर्थाने आजची ही रॅली आहे. आणि या रॅलीचे सर्व व्हिडिओ हे दिल्लीपर्यंत जाणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे, कारण आपल्या भारत देशामध्ये ज्या काही रॅली काढल्या गेल्या या सर्व रॅलीचं त्या ठिकाणी सर्व व्हिडिओ फोटो हे आपल्या सैनिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे, कारण त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि आपण सर्वजण ऑपरेशन सिंदूर या साठी आपण सर्वजण त्यांच्या सोबत आहोत हे आपल्याला खऱ्या अर्थाने या रॅलीच्या माध्यमातून दाखवायचं आहे. या रॅलीमध्ये कोणताही राजकीय अजेंडा किंवा राजकीय काही नाही, ही आपल्या सर्व देशभक्तांची, राष्ट्रभक्तांची, राष्ट्रप्रेमींची ही रॅली आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळे आपल्याला जो मार्ग सांगितलाय तो ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं त्या पद्धतीने सर्व वडीलधाऱ्या मंडळींना पण विनंती असणारे आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. सर्वांनी आपण सर्वात शेवटी आपण त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. आलेल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
भारत माता की जय. हॅलो हॅलो सर गाडी बाकी थांबू बाकी त्या साईडला टाक बरं एकदा ट्राय कर बरं. या ठिकाणी आपल्याला ज्या सूचना दिल्या जातील त्या सर्व सूचनेचं पालन सर्व राष्ट्रभक्त देशभक्त प्रेमी सर्व थोडं मागं सारखा माझी सगळ्यांना विनंती आहे थोडं मागं सारखा थोडं मागं सारखा इथे जरा थोडा स्पेस ठेवायचा आपल्याला थोडं मागं सारखा आणि तीन जणांची लाईन घेऊ तर अति उत्तम होईल थोडं मागं सारखं थोडं आमच्या सर्व महात्मा गांधी असेल त्याप्रमाणे आम्ही कॉलेजचे सर्व शिक्षक असेल विद्यार्थी माझी सैनिक त्याप्रमाणे सर्व राष्ट्रभक्त देशभक्त आंबेडकर मनसरकर माता बहिणी आपण सगळ्यांचं मागत आहोत थोडं मागं सारखं थोडं मागं जास्त टाक. हा टाक. या रॅलीमध्ये कोणताही राजकीय पक्ष किंवा राजकीय अजेंडा नाही. ही रॅली सर्व पक्षीय त्याप्रमाणे सर्व राष्ट्रीय भक्त त्याप्रमाणे सर्व पत्रकार बांधव आमचे सर्व विद्यार्थी असतील आमचे सर्व आशा वर्कर असतील आमच्या सर्व माता भगिनी वडीलधारी बांधव या सर्वांनी आयोजित केलेली रॅली आहे. आजच्या या रॅलीचे आयोजक खऱ्या अर्थाने आपले माजी सैनिक आंबेगाव तालुका हे आजच्या रॅलीचे यांनी आयोजन केलेलं आहे. तर सर्वांना मानाचा मुजरा त्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेणार आहोत. यामध्ये सर्वात प्रथम पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यामध्ये जे बांधव आपले दगावले गेले जे मृत्युमुखी पडले त्यांना आपण प्रथमतः श्रद्धांजली या ठिकाणी आपण सर्वांनी सामूहिक श्रद्धांजली आपण या ठिकाणी अर्पण करणार आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी पायातल्या चपला त्या काढायच्या आहे आणि सर्वांनी जे आपले बांधव ज्या ठिकाणी शहीद झाले आपले जवान असतील त्यांच्याबद्दल प्रथमतः आपण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करणार आहोत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आपला कार्यक्रम या ठिकाणी चालू होणार आहे. सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या पायातले सर्वांनी चपला या साईडला काढायच्या आहे आणि आजूबाजूला जे कोणी आमचे बांधव असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे.
सर्वांना विनंती, एक मिनिट आपण सर्वांनी जागेवरती स्तब्ध उभं राहायचं आहे. आपण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतोय. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. यानंतर आपण जे आपल्या मंचर शहरातील व आंबेगाव तालुक्यातील मी बक्षीस भेटेल मला एकाच वेळी 6 त्यावेळेस स्वागत करतो. आणि कधीचा विषय हा ला त्या ठिकाणी बसवायचं आहे. आयोजक गणेश थोरात असन, आमचे सर्व आयोजक टीम असन, कालिदास भाऊ गांजाळे यांना विनंती आहे. भाऊ थोरात यांच्या परिवारातील त्यांचे वडील असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या आई असतील. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय 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 शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की. खऱ्या अर्थाने जे माजी सैनिक या ठिकाणी आहेत त्या सर्व सैनिकांची फुलांची भरपूर फुलं करायला आपल्या सर्वांना. माजी सैनिकांचा सन्मान म्हणजे आपल्या सीमेवरती जे सैनिक आता कार्यरत आहेत त्यांचा सन्मान. या ठिकाणी एक आगळा वेगळ्या पद्धतीने सन्मान या ठिकाणी आयोजक टीमच्या वतीने केला जातोय. आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना माहिती आहे, पाकिस्तानमधील सर्व सैनिक आतमध्ये फक्त पाकिस्तानमध्ये घुसलेच नाही तर पाकिस्तानमध्ये घुसून भाग्य या ठिकाणी मिळालं. आणि ह्या ठिकाणी आयोजन करत असताना आमचे एनसीसीचे सर्व विद्यार्थी असतील, आपलंही मनापासून खूप खूप आभार, धन्यवाद. आपण या ठिकाणी सहभागी झाला. यानंतर आपण माजी सैनिकांच्या, स्वतंत्र सैनिकांच्या परिवाराचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे वरती जे आयोजक आहेत त्यांना विनंती, आपण सर्वांनी खाली यायचं आहे. आपण खाली आल्यानंतर या ठिकाणी जे स्वतंत्र सैनिक आहे त्यांच्या परिवाराचा सन्मान या ठिकाणी आपल्या हस्ते आपण करणार आहोत. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. मोठा कार्यक्रम होणार नाही, कोणाचे राजकीय भाषण या ठिकाणी होणार नाही, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. कारण आज आपण सर्वजण देशासाठी एकत्र आलो आहोत. जात धर्म पंथ सर्व बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने माझ्यासाठी पहिला माझा देश, माझं राष्ट्र हे महत्वाचं आहे. आणि माझ्यासाठी माझा तिरंगा, माझी भारत माता हे डोळ्यासमोर ठेवून आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचा उल्लेख माझ्याकडून टाळला जातो. त्यामुळे मी क्षमा मागतो की आपण सर्वजण या ठिकाणी प्रमुख अतिथी आहात, प्रमुख मान्यवर आहात आणि आयोजक सर्व माजी सैनिक आहेत. माजी सैनिकांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचे पत्रकार बांधव असतील, आमचे वैभव सर असतील, यांचंही मनापासून सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे एसएससी केबलचे आमचे महिर साहेब असतील, आपलंही मनापासून सहर्ष स्वागत. चला, आयोजक टीमला विनंती आहे, आयोजकांना विनंती, सर्वांनी खाली यायचं आहे. आपण खाली आल्यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या आंबोयाप्रमाणे मोर्डे परिवार असेल, मोर्डे परिवाराचा सन्मान त्या ठिकाणी केला जातो. असे 2 रत्न खऱ्या अर्थाने आपल्या या मंचर नगरीमधले स्वतंत्र 2 आहेत. त्याचप्रमाणे लवपतीने मनापासून सहर्ष स्वागत. तीन बार बोलने का है, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. पुढे जावा सगळे, पुढे जावा, थोडे पुढे जावा. मान्यवरांना विनंती की आपण या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करायचं आहे. खांडे साहेब असतील, त्याप्रमाणे संजीव भाऊ, त्याचप्रमाणे आमचे नाना आल्लूबाई इनामदार, त्याची विनंती मी मान्यवरांना करतो. खऱ्या अर्थाने सुधीर भाऊ असन, त्याचप्रमाणे माझे परिवारातील आपले स्वतंत्र सैनिकांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करण्याची विनंती. त्याचप्रमाणे भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्याची विनंती मान्यवरांना करतो. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय.
माजी सैनिकाचे प्रतिनिधी त्यांना विनंती, आपण पुढे यायचं आहे. माजी सैनिक आपल्याही हस्ते या ठिकाणी प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जाते. त्याचप्रमाणे सावली फाउंडेशन आंबेगाव तालुका, या सावली फाउंडेशनच्या आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं, त्याचप्रमाणे चांडोली बुद्रुक या ठिकाणी आलेल्या आमच्या सर्व तरुण सहकाऱ्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत, खूप खूप आभार, धन्यवाद. त्याचप्रमाणे अण्णासाहेब कॉलेज इन्स्टिट्यूट आहे. भारत माता के सर आपल्याला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. हा आपल्या सर्वांचाच कार्यक्रम आहे. कोणताही राजकीय पक्षाला दर्शनाव पूर्ण फोकस दर्शनाव करा. आज मनापासून सहर्ष स्वागत. बोला, घोषणा द्या. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. भारतीय सेनेचा विजय हो, भारतीय सेनेचा विजय हो. धन्यवाद. चला, माझ्या सैनिकांना विनंती आहे, माझी सैनिक या ठिकाणी उद्घाटन झालेले आहे. आज आपल्याला त्यांची आठवण या ठिकाणी झाल्याची वेळ आहे. आज आपल्या सर्वांना माहिती आहे की संपूर्ण देशामध्ये त्या तिरंगा रॅलीचं आयोजन केलं गेलं. ही तिरंगा रॅली काढण्यामागचं कारण फक्त एवढंच आहे. भारत माता के, भारत माता के, वंदे वंदे. त्याला विनंती भारत माता के, भारत माता के, वंदे वंदे. भारतीय सेनेचा, भारतीय सेनेचा, वंदे वंदे. ग्रामस्थांचे प्रतिनिधी यांच्या वतीने प्रतिनिधी पूजन करण्यासाठी मी ग्रामस्थांच्या प्रतिनिधींना विनंती करतो. आपल्या हस्ते पुन्हा या ठिकाणी नोंद घ्यायची आहे, त्यामुळे सर्वांनी जागेवर उभं राहायचं. यानंतर बोला, भारत माता के. खांडरे साहेब, भारत माता की वंदे वंदे. अब तो नगाड़ा बज ही चुका है सरहद कर शैतान का, नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैनिकांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपण आज एकत्रित झालोय. मित्रांनो, युद्ध तर खूप होतात, जगभरामध्ये युद्ध चालू आहेत, परंतु जगाच्या इतिहासात फक्त आणि फक्त 90 दिवसामध्ये एखाद्या राष्ट्राला जेरीस आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आमच्या भारतीय सैन्याने केलं. असं उदाहरण जगाच्या पाठीवर यापूर्वी कधी घडलं नाही. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या तिन्ही सैन्य दलाने दाखवून दिलं जगाला की युद्ध कसं लढायचं असतं. युद्ध जे लढलं गेलं ते फक्त जमिनीवर नाही, ते पाण्यात नाही, ते हवेत नाही, तर ते थेट आकाशातून सुद्धा इस्रोच्या माध्यमातून ही लढाई लढल्या गेली. आणि म्हणून आज भारतीय सैन्य जगामध्ये अभिमानाने उभं राहिलेलं आहे. मित्रांनो, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या देशामध्ये आपण दाखवून दिलंय की ज्या पद्धतीने एखाद्या धर्माचा उल्लेख करून जर तिथं अत्याचार केला जात असेल, दहशत निर्माण केली जात असेल, तर ती दहशत ओढण्यासाठी जगातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जर अतिरेकी लपून बसले असतील तर त्या अतिरेक्यांना शोधून ठोकण्याचं काम भारतीय सैन्य करू शकते, दाखवून दिलंय. या ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या ज्या सैनिकांनी भाग घेतला त्या सर्व भारतीय सैनिकांना या ठिकाणी अभिवादन करतो. आणि ज्या ज्या सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना विनम्र भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो. आणि पुन्हा एकदा सर्व सैनिकांना मी शुभेच्छा देतो. नहीं नहीं जागीर किसी की, नहीं जागीर किसी की, वो कश्मीर हमारा है, जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है. भारत माता की. धन्यवाद खांडे साहेब. या बंधू आणि भगिनींनो, आपल्या तालुक्याला
स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महान लोकांची खूप मोठी परंपरा आहे. या ठिकाणी विश्वनाथ शेठ महाजन दिसत आहेत, त्याचप्रमाणे मेजर सुधीर थोरात, तसंच आमचे लोंढे मायातील भास्कर लोंढे यांचे वडील लष्कर बाबा म्हणायचे लोक त्यांनी इजिप्त पर्यंत जाऊन युद्ध केलेलं आहे. त्या इजिप्तच्या युद्धामध्ये सहभागी झालेला आपल्या तालुक्यातला हा एकमेव लढवय्या सैनिक आहे. तसंच मोर्डे, हुतात्मा मोर्डे देखील एक चांगले सैनिक होते. ही सगळी परंपरा, हा सगळा आदर्श राजा शिवछत्रपती आणि संभाजीपासून या लोकांनी घेतलेला आहे. माझ्या मित्र, आता या ठिकाणी मी मुद्दाम माईक घेतलाय, थोडासा उशीर झालाय, पण इथं आज सुधीर पंढरीनाथ थोरात 13/1/2022 रोजी शहीद झालेला आहे. त्याचे आई वडील आणि त्याची पत्नी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा ऋणनिर्देश करण्यासाठी आणि एक आपली छाती अभिमानानं फुलून येईल. माझ्या मित्र, हा सुधीर पोलीस भरतीची तयारी करत होता आणि पोलीस भरतीची लौकीची एक विद्यार्थिनी त्याला माझ्याकडे घेऊन आली. त्या टायमाला नुकतीच सेंट्रल पोलीस फोर्सची जाहिरात सुटली होती. त्याला मी गायडन्स केलं, त्याचा मी फॉर्म भरला. माझ्या मित्र, अर्धसैनिक बलामध्ये CISF, CRPF, BSF, सशस्त्र सीमा बल, त्याला मी आवर्जून सांगितलं होतं, सुधीर CISF मध्ये तू फॉर्म भर. CISF ला जरा फॅमिली लाईफ आहे. पण माझ्या मित्र, या तालुक्यामधले 69 विद्यार्थी आणि 43 विद्यार्थ्यांनी सेंट्रल पोलीस फोर्स मध्ये काम करतायत. जवळजवळ मेजॉरिटी CISF मध्ये आहेत. परंतु या तालुक्यातले 2 विद्यार्थी असे आहेत, संदीप रामचंद्र कडुसकर, आता सब इन्स्पेक्टर BSF मधून रिटायर झालाय, आणि आज सुधीर थोरात, ही अशी मुलं आहेत काही मला म्हणली, सर आम्हाला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये जायचंय, दुसऱ्या कुठल्याही फोर्स मध्ये जायचं नाही. एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्या चरणी खरंच मी नतमस्तक आहे. राष्ट्रपतीच्या ताफ्यामध्ये जे घोडेस्वारीचं पथक असतं, त्या पथकाची प्रॅक्टिस म्हणजे 6 घोडेस्वार असतात, त्याची प्रॅक्टिस करता करता हा जवान आपल्या तालुक्यातला एक 25 वर्षाचा तरुण शहीद झाला. त्याला मी अभिवादन करतो. आणि आता ज्या सैनिकांनी पहलगामला टूरसाठी गेलेल्या ज्या निरपराध लोकांची हत्या केली, त्या हत्येचा बदला घेणाऱ्या आणि तो बदला घेताना शहीद झालेल्या सर्व जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या ठिकाणी या तिरंगा यात्रेचं आयोजन ज्यांनी केलं ते आमचे नवनाथ थोरात, त्याचप्रमाणे आमचे संजूभाऊ थोरात, मनसरचे मान्यवर ग्रामस्थ आमच्या बरोबर आलेले गणेश खानदेशे, अल्लो इनामदार, याचप्रमाणे या गावातले सर्व ग्रामस्थ, आमच्या सर्व भगिनी, स्नेहलताई चासकर, सर्व भगिनी, मी कोणाची नावं घेत नाही, या सर्वांचे मी हार्दिक आभार मानतो. आणि समारोपाचं भाषण आमचे आदरणीय नेते संजूभाऊ थोरात यांनी करावं अशी मी विनंती करतो. खऱ्या अर्थानं परिस्थिती देशामध्ये आपण पाहतोय. ऑपरेशन सिंदूर नंतर जे काही आपला देश अनुभवतोय त्याचा अनुभव जग घेत आहे. आणि जगातला दहशतवाद नष्ट करण्याचं खरं काम केलं असेल तर आपल्या भारतीय जवानांनी केलं. त्यांच्या शौर्याला प्रतीक, त्याच्याबद्दल अभिमान. त्यांच्या जे कार्य करतायत भारतीय सैनिक आपले, आपण त्यांच्या कामातून कधी उतराई होऊ शकत नाही, त्यांचे ऋण आपण कधी फेडू शकत नाही. म्हणून फक्त त्यांच्या सन्मानार्थ आपण काय करू शकतो, म्हणून आपण ही तिरंगा रॅली आज पूर्ण भारतभर आपण या ठिकाणी राबवलेली आहे. त्याचाच हा जो आज आपण मंत्र या ठिकाणी करतो. खऱ्या अर्थानं आपण सन्मानार्थ ही रॅली या ठिकाणी आज लागतो. प्रत्येकाला आपल्याला रणांगणावरती जाता येत नाही, आपल्या घरातला एक जण माणूस जाता येत नाही, पण जे गेले त्यांच्यासाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण घरी राहून काय करू शकतो, ज्यांना सन्मान देता येतो त्यांनी सन्मान द्यावा, ज्यांना सक्रिय सहभाग घेऊन काही करता येतं तर त्यांनी करावं. पण फारच काही करता नाही आलं आपल्याला, आपण मान तरी देऊ शकतो. आपण खऱ्या अर्थाने पाहिलं, ज्या वेळेला काही मुलांची लग्न 2 दिवस झाले होते, 3 दिवस झाले, ऑर्डर आल्यानंतर तशीच गेली. गेल्यानंतर पाहिलं कुठलंही रिझर्वेशन नव्हतं.
रेल्वे सारख्या ठिकाणी कुठेही बसून प्रवास करावा लागला, त्यानंतर बॉर्डरवरती दाखवावं लागलं. ही आपलीच मुलं, ते आपलेच जवान आहेत, त्यांच्या प्रती फक्त आपण सन्मान दाखवू शकतो, आदर दाखवू शकतो, ऋण त्यांचे फेडू शकत नाही. म्हणून आपण या रॅलीला आयोजित करणं आणि या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं NCC ज्युनियर असेल, सिनियर असेल, माननीय आपले गावडे सर असतील, सासकर सर असतील, त्यांनी अत्यंत चांगलं असं नियोजन केलं. त्यामुळे आपल्या माजी सैनिक संघटना जी आहे त्यांनी सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला आणि ही रॅली अत्यंत नियोजनपणे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडू शकलो आपण. मी सर्व NCC कॅडेट्स, त्यांचे पदाधिकारी आणि सर्व माजी सैनिक संघटना, त्यांचे पदाधिकारी यांचे ऋण व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं हा आदर्श, हा एक संस्कार समाजामध्ये जाणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो लग्नाच्या वराती असतील, वाढदिवस असतील, याच्याकरता आपण जल्लोष करतो. तुमच्या भारतीय जवानांनी खऱ्या अर्थानं सीमेवरती लढून जगाला सांगितलं की आम्ही जगाचा दहशतवाद भारतामध्ये ताकदीचा करायच्या अंतर सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून आपण यासारख्या रॅली आणि जवानांप्रती सन्मान व्यक्त करावा असं मी सांगतो आणि सांगतो. जय हिंद. यानंतर आपण फक्त माजी सैनिकांचे प्रतिनिधी या ठिकाणी यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे NCC सर असतील, सरांचा पण सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. त्याचप्रमाणे आशा वर्कर यांचाही सन्मान त्यांचे प्रतिनिधी केला जाणार आहे. सर्वात प्रथम मी माजी सैनिक याच्यामधले जे आमचे की आज जर आम्हाला निरोप आला तर आम्ही क्वार्टरला करून ठेवला आहे की त्या ठिकाणी आम्ही जायला तयार आहोत. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या या सैनिकांचं खरंच आम्हाला खूप आनंद आहे, गर्व आहे. आज जर लढाई झाली त्या युद्धामध्ये सहभागी होण्यासाठी आपले सर्व सैनिक त्या ठिकाणी जाण्यासाठी खऱ्या अर्थाने तयार आहे. त्यामध्ये जे कुटुंब सर असतील, संजय भाऊ बानकुले सर असतील, त्याप्रमाणे श्रीपद मावकर असतील आणि दत्तात्रय सासकर असतील, त्याप्रमाणे अनिल आरगडे, त्याप्रमाणे किशोर करंडे, त्याप्रमाणे कृष्ण गावाने, भीमा शिंदे, मारुती कवडे, रवींद्र थोरात, आनंदा कापडे, त्याप्रमाणे सूर्यकांत थोर, रंजी वळसे, रोहिदास थोरात, सोमनाथ हिंगोरे, यशवंत गांजाळे, संतोष कोकरकर, रामदास पालेकर, शांताराम वळसे, त्याप्रमाणे संभाजी सिंग, त्याप्रमाणे नवनाथ डोके, या सर्व माजी सैनिकांचा आम्ही मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. तर सर्वांना विनंती, आपण सर्वांनी या ठिकाणी एक जण आपण येऊन आपला सन्मान त्या ठिकाणी संजय भाऊ असतील व सर्व आयोजक टीमच्या वतीने या ठिकाणी आपला सन्मान होणार आहे. सर्वप्रथम विकास कोपरकर सर यांना विनंती करते आपण पुढे यायचं आहे. त्याप्रमाणे संजय बानकुले आपल्याला विनंती की दोन्ही मान्यवरांना विनंती जोड्या टाळ्या वाजवा. खऱ्या अर्थाने हे आपल्या तालुक्यातील सुपुत्र, त्यांचा सन्मान त्या ठिकाणी होणार आहे. महेश सर आपल्याला विनंती, आपण शाळा या ठिकाणी द्यायची आहे. संजय भाऊला विनंती की आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी विकास कोकरकर सरांनी सांगितलं सर्वच माजी सैनिक या ठिकाणी या, आपल्या सर्वांचाच सन्मान एकत्र या ठिकाणी केला जाणार आहे. कारण वेळेच्या अभावी सर्वांचा सन्मान या ठिकाणी एकत्र करू असं आमच्या माजी सैनिकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रतिनिधी म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी विकास कोकरकर असेल, संजय बानकुले असतील, यांचा सन्मान या ठिकाणी सर्वांचाच. महेश सर शाल सगळं सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. माजी सैनिक आंबेगाव तालुका, आज खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी पाहिलं की ज्या वेळेस लढण्याची गरज त्या ठिकाणी असते त्यावेळेस सर्व सैनिक हे तयार आहे. आजही सर्व माजी सैनिक त्या ठिकाणी बॉर्डरवर जाण्यासाठी तयार आहे आणि ह्या आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपल्या मंचर शहरातील आंबेगाव तालुक्यातील सर्व सैनिक आहे, यांचा सन्मान करण्याचं भाग्य खऱ्या अर्थाने आज आपल्याला मिळत आहे.
त्या सर्वांचा ग्रुप फोटो या ठिकाणी घेणार आहे. सर्वांना विनंती आहे, सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. त्यानंतर एनसीचे आमचे विद्यार्थी असतील, त्यांचे जे शिक्षक आहेत त्या सरांना पण चासकर सर असतील व गावडे सर असतील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तर सरांना पण विनंती आहे, सर आपण पण पुढे यायचं आहे. एनसीचे चासकर सर आणि गावडे सर आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातो. त्याचप्रमाणे रॅलीमध्ये जे सहभागी झाले होते सगळे विद्यार्थी आपल्या सर्वांची अल्पवयाची अल्प ओय बाळा, झेंडा, झेंडा. सोय या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे सर्वांना विनंती असेल पुढे जाऊन पाठीमागे चासकर सर पाठीमागे या बरं जे झेंड्यासह. सर्वांना विनंती थोडं मागे सरका. आज खऱ्या अर्थाने आपल्या बनसर शहरातील यांचंही आम्ही मनापासून खूप खूप आभार मानतो. खूप खूप ऋणी आहोत. खऱ्या अर्थाने आपण असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांना पण विनंती आपण पुढे यायचं आहे. आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. खऱ्या अर्थाने सुधीर भाऊ थोडा उचलून घ्या त्याला. त्यानंतर सुधीर भाऊ थोरात त्यांच्या परिवाराचा सन्मान या ठिकाणी मी संजय भाऊंना विनंती करतो की आपण त्यांच्या परिवाराचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. यानंतर सुधीर भाऊचे वडील त्यांचा सन्मान या ठिकाणी करतो. त्यांच्या पत्नी मी स्नेहलताई चासकर यांना विनंती करतो की त्यांच्या पत्नीचा सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. त्याचप्रमाणे महाजन परिवारातील हे किरण भाऊ महाजन आपल्याला विनंती आपण पुढे यायचे. आपलाही सन्मान महाजन परिवाराचा पण सन्मान या ठिकाणी होतोय. एनसीचे सर असतील गावडे सर आणि चासकर सर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. सर आपले मनापासून खूप खूप आभार, धन्यवाद. त्यानंतर चासकर सर आणि त्यानंतर महाजन परिवाराचा पण सन्मान या ठिकाणी केला जातोय. महाजन परिवाराचा सन्मान संजय भाऊंना विनंती आपण महाजन परिवाराचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सगळे कव्हर करतो मी. त्याचप्रमाणे सावली फाउंडेशन त्यांचाही सन्मान घ्यायचा. सावली फाउंडेशन थोडी मागे घ्या गाडी. सावली फाउंडेशनचे प्रतिनिधी आपल्याला विनंती आपण पुढे यायचे. सावली फाउंडेशन त्याचप्रमाणे मनसर पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी सर आपल्याला पण विनंती आपण पुढे यायचे. आपला सन्मान या ठिकाणी होतोय. मनसर पोलीस स्टेशन त्यांना पण विनंती करतो की आपण पुढे यायचंय. मनसर पोलीस स्टेशन यानंतर पुरोडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मनसर पोलीस स्टेशन आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या मनापासून खूप खूप आभार, धन्यवाद. यानंतर सामूहिक वंदे मातरम घ्यायचे का? वंदे मातरम. यानंतर वंदे मातरम होऊन या ठिकाणी आपण सांगता होणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आपण वळीमध्ये सर्वांनी जागेवरती उभं राहायचं. या ठिकाणी वंदे मातरम केलं जाणार आहे. यानंतर लबडे मॅडम यांचा पण सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांची कन्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्या देशाचं सेवा त्या ठिकाणी करते आहे. त्यानंतर सर्वांना विनंती चला विद्यार्थी विनंती आपण सर्वांनी पुढे थांबायचं. यानंतर वंदे मातरम त्या ठिकाणी होणार आहे. सर्वांना विनंती आपण सर्वांनी एका जागेवरती उभं राहा, लाईन मध्ये उभं राहा. एनसीसी विद्यार्थी यानंतर वंदे मातरम आपण घेणार आहोत. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी होणार आहे. Sumitha, Brahmadala Show.
वंदे मातरम. इन्कलाब राष्ट्रगीत भारतीय सेनेचा भारतीय सेनेचा त्याचप्रमाणे भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जगधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारतीय सेनेचा भारत माता की भारत माता की वंदे 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 इन्कलाब इन्कलाब